मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी होईल यात मात्र शंका नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कशी कामगिरी दोन्ही संघांची असेल ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुर्तास माझ्यापर्यंत आता माहिती पोहोचतीये की या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणजे सूरजदादा यांचा आज वाढदिवस आहे. सो नवे क्षितिज नवीन पहाट फुलाबी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित असे सूरजदादांच्या चेहऱ्यावरती राहू, त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू. वाढदिवसाच्या देवी आपण त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बेतावडे 40+ आणि दातिवली 40+ या दोन संघांमध्ये. आदरणीय सदाशिवदादा पाटील साहेबांची देखील नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बेतवडेचे अगदी जबरदस्त सपोर्टर आहेत. नेहमी त्यांचे साथ बेतवडे संघाला असते. ज्याच्या वेळी संघ इन ऍक्शन मध्ये असतो त्या त्यावेळी दादांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड ऑफ मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये देखील फिल्डर. इनसाइड द सर्कल आउटफील्ड मध्ये आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतील. मनोज जे कॅप्टन आहेत, लॉंग ऑनच्या दिशेला एक खेळाडू मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 घेऊन हरिदास. बघूया हरिदास यांच्या वतीने कशी कामगिरी करण्यात येईल. थोडस वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, ही नोंद करून घ्यायची आहे. संदीप आणि राजा हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. ओपनिंग पेयर, सलामीची जोडी. ड्राईव्ह करत असताना बॉलला मिड विकेटच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 4. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. आदरणीय भीम चंद्रकांत दादांना विनंती असेल, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 5. पुढील मॅच देसाई 40+, विपक्ष शीळ 40+. अशा 2 नामांकित संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. मजेशीर मॅच असणार आहे. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. चांगल्या खेळाडूंची मांदी असणारे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे मजा येईल. फुल टॉस बॉल ऑन साइडला. स्वीप करत असताना बॉलला फेकून दिलंय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाटरच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार चौकार. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. संदीप यांच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. फुल टॉस होता डाऊन द लेग साइड, मात्र त्या बॉलला टर्न करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेला जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. स्ट्राईक वरती राजेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेशच्या बॅट मधून अजून एक राजेशशाही टोळा पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून ती बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इनर, दुसरा खणखणीत चौकार पाहायला मिळेल. चौकार आलाय. धावफलक चौकाराच्या साथीने पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. राजेश यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. पहिला स्क्वेअर लेगच्या दिशेला, दुसरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी लॉंग लेगच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालेत. स्वीपचा देखील नजराणा पाहायला मिळाला. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. बॅक टू बॅक तिसरा सलग
आली, मात्र त्यानंतर 3 बॉलवरती 3 चौकार राजेश यांच्या बॅटमधून आले आणि धावसंख्या फ्लाय होत असताना तब्बल पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचली 17 आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मनोज. आता मनोजच्या वतीने चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे टीम दातिवली संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती संदीप पाहायला मिळतील. बॅटर राजेश यांच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. रिदम दिसतंय त्यांच्या बॅटमध्ये. बॅट फ्लो जबरदस्त पाहायला मिळतोय आणि सुरुवातीला जर असे स्ट्रोक आले तर मात्र संपूर्ण इनिंग मध्ये चांगली बॅटिंग होते यात ही मात्र शंका नाही आहे. पण ती कन्सिस्टन्सी, ते सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे. ओव्हर द इनिंग तुम्हाला ती इनिंग बिल्डअप करणं देखील तितकंच गरजेची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा चांगला उपयोग राजेश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल शेवटच्या 3 बॉलवरती 3 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. पहिला स्क्वेअर लेगच्या दिशेला, दुसरा लॉंग लेग आणि तिसरा मिड विकेटच्या दिशेला. म्हणजे ऑन साइड संपूर्ण लेग साइडला टार्गेटेड झोन बनवलंय जिथे फिल्डर देखील डीप मध्ये होते, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाही. इतके जबरदस्त आपल्याला चौकार पाहायला मिळाले. तुर्तास षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि मनोज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. मनोजला बॉलिंग करत असताना मी म्हणेल डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं. एकदा डॉट बॉल पर्सेंटेज वाढले थोडंसं प्रेशर बिल्डअप होईल आणि प्रेशरमध्ये देखील विकेट जात असताना आपण नेहमी पाहतो. यावेळेस विकेट, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बॅटरच्या वतीने लाईन मिस झाली आहे. पॅटर्न फोडण्यात आली आहे. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट देखील मिळाली. मी म्हणेल 3 नाही मात्र 1 विकेट मिळाली, हरकत नाही आहे. राजेशची विकेट प्राइस वाली विकेट आहे, मात्र तरी देखील संदीप यांची विकेट गेली आहे. तेच म्हणत होतो, संदीप यांची विकेट गेली आहे. राजेश अजून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ज्यांच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळालेत. म्हणजे कमालीची बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरचे फलंदाज आता बाद झालेत आणि आता जयेंद्र पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती. तेवढे 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दातिवली 40+ संघाने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली. म्हणजे ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय जो त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला, सातत्याने आपण पाहतो ट्रेडिशनल निर्णय जो नेहमी घेतला जातो की टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली जाते. हातावरती मोजण्या एवढे फक्त संघ आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चूज करत असताना पाहायला मिळते. आमच्या कल्याण ग्रामीणमध्ये आमचा वरप संघ आहे, तो टॉस जिंकल्यानंतर कधी कधी बॅटिंग चूज करतो. त्यानंतर मुरबाड परिसरामध्ये झुगरेवाडी आणि वाघाचीवाडी MS11 असे 2 संघ आहेत जे नेहमी आपल्याला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चूज करत असताना पाहायला मिळतात. जो संघ आपल्याला पाहायला मिळतो शहापूर परिसरामध्ये शेरेगावचा संघ आहे जो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतो. ओमकार तारमाळे ज्या संघाचा खेळाडू आहे, रुपेश व्यापारी टीमचे कॅप्टन आहेत, ते देखील टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चूज करतात. त्या व्यतिरिक्त गोठीगर संघ IPL मध्ये ओमकार तारमाळे सनरायझर्स हैदराबाद या टीम मध्ये आपल्याला निवड होत असताना त्याची पाहायला मिळेल. संपूर्ण शहापूरकरांनी जल्लोष बनवला, का बनवला नाही, कारण इतका जबरदस्त त्याचा खेळ आम्ही पाहिला आणि मेहनत करून IPL मध्ये त्याचं देखील सिलेक्शन झालंय. त्याला देखील आपण शुभेच्छा देणार आहोत. मात्र मैदानावरती फिल्डिंग अप्रतिम आहे, लाजवाब एफर्ट. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एफर्ट चांगला होता, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 23 पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडेसे चेंजेस. 21 धावा या धावफलकावरती असतील. कट केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला अडवण्यामध्ये यश संपादित जरूर केलाय आणि तत्पर या मैदानावरती मला वाटते 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एफर्ट तर आपण चांगले पाहिले. 3 ओके 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एफर्ट तर लाजवाब होता. डीप मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात आली 3 धाव्यांच्या मदतीने. चला बाउंड्री चेक करूया आपण. बाउंड्री चेक केली जाईल, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघूया
ओमसाई MTC इव्हेंटच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. तीन धावा असतील याची नोंद करून घ्यायची आहे. 3 धावा आड होतील. धावफलक 24-24 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं की या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी महत्वाची. या पहिल्या बॉलवरती विकेट आला, मात्र धावेंचा जो ग्राफ आहे तो अजून देखील मैदानावरती वरचढ होत चाललाय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालं, मात्र त्यानंतर 2 बॉलवरती तब्बल 2 चौकार जाऊ शकले असते. मात्र फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. 2 बॉलमध्ये 7 धावा खर्च करत असताना गोलंदाज आपल्याला मनोज पाहायला मिळाले. बॅटिंग चांगली झाली आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. मनोज यांच्या खांद्यावरती जबाबदारी आणि मनोज आता कशी कामगिरी करतील हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. 3 बॉलमध्ये 2 डॉट बॉल येणं गरजेचं आहे. आणि आता या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच दातिवली. तेवढी संघाची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे. कौतुक करेल राजेश यांचं. त्यांच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले. यावेळेस पंचांकडे यूज अपील करण्यात आली, जोरदार अपील. मात्र अपील फिटत असताना पंच लेगबायची सिंगल ॲड होईल. फलक एका धावेने पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये जोपर्यंत गेले 3 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर लेगबायची सिंगल पाहायला मिळते. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंटचे फिल्डर क्या बात आहे, काय एफर्ट आहे. एका हाताने बॉल अडवलाय आणि तत्परया 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 27 धावा. एफर्ट चांगला होता. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट स्वीपर कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहेत, अगदी ते पॉइंट मध्ये शिफ्ट झाले. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. त्यामुळे इनसाइड द सर्कल आपल्याला 3 खेळाडू पाहायला मिळतील ऑफ साइडला आणि बॉल देखील तसाच फेकण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस अवांतरच्या स्वरूपामध्ये अवांतर धावा आड होईल. धावफलक पुढे सरकत असताना 28 या आकड्यावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती हॅलो 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 शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक समाप्त होत असताना आपण पाहणार आहोत दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल, जे मात्र 29 या आकड्यावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्वतःची काळजी घेणं गरजेचं, हायड्रेटेड राहणं देखील गरजेचं आहे, प्रॉपर ॲक्सेसरीज यूज देखील करणं गरजेचं राहणार आहे. तुर्तास आपण जर पाहिलं तर दुसरी मॅच पाहायला मिळते. बेतवडे विपक्ष दातिवली. टॉस जिंकला टीम दातिवली संघाने फिल्डिंग चूज केली आणि बेतवडे संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. पहिलं षटक थोडंसं मागडं राहिलं. पहिले 3 बॉल जे होते त्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर फक्त 5 धावा आल्या. मात्र त्यानंतर राजेश यांचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. राजेश शाही फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्यावरती चौकारांची मोहर होती. एक स्ट्रोक आपल्याला स्क्वेअर लेग, एक लॉंग लेग आणि एक मिड विकेटच्या दिशेला. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. विकेट टेकिंग गोलंदाजी महत्वाची होती. पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळाली संदीपची. मात्र त्यानंतर
मनोजच्या विरोधामध्ये जयेंद्रच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेला पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कट केला होता. पॉइंट मधला फिल्डर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये गेले आणि तत्पर 3 धावा देखील कंप्लीट केल्या. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, फार चांगलं स्टॉप करण्यात आलं. त्यानंतर अपील झाली. चौथ्या बॉलवरती लेग बायची सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. त्यानंतर बॉल वाईड आला आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. षटक क्रमांक 2 समाप्त होईल. धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळेल. महागडी गोलंदाजी नो डाऊट झाली आहे. जर धावा 2 षटकांमध्ये 29 आल्या तर मात्र बॅटिंग क्लास आहे नो डाऊट, बट तेवढीच महाग गोलंदाजी. आता 3 षटक शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने देखील धावा बनवल्या तरी देखील मी म्हणेल 59 एक चांगलं फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. कारण या मैदानावरती कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही हे देखील आपण पाहिलंय. त्यामुळे 60 धावा एक चांगलं टोटल मी म्हणेन. तुर्ताच षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. राजेश रिटायर्ड हर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची जागा करण्यासाठी आता 4थ्या क्रमांकावरती आपल्याला सुपान पाहायला मिळतील. सुपानच्या वतीने चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. पहिले 2 षटक ज्या प्रकारे रिथमिक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, अटॅकिंग इंटेंट अटॅकिंग अप्रोचने फलंदाजी अगदी तीच फलंदाजी आता अपेक्षित आहे टीम बेतवडे संघाला नवीन बॅटर्सच्या कडून.
नवीन बॅटर आपल्याला जयेंद्र पाहायला मिळतील आणि सोपाने दोन खेळाडू आहेत. चेंडू हवेमध्ये होता, कॅचसाठी अटेम्प्ट केलाच नाहीये. एका धावेवरती समाधान, दोन धावेंवरती समाधान मानावं लागेल. तर कॅचचा अटेम्प्ट केला असता, अर्ली स्टार्ट घेतला असता तर कॅच देखील कंप्लीट झाली असती. मात्र थोडंसं डिफेन्सिव्ह अप्रोच फिल्डरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. दोन धावा कंप्लीट होतील. धावसंख्या फलकावरती 31, 31 धावा पाहायला मिळतील. सोपान नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. जयेंद्र स्ट्रायकिंग एंडवरती अटॅकिंग इंटेंटसाठी ओळखले जातात. आणि इथे देखील चेंडू हवेमध्ये असेल. प्रकाश डाऊन द बॉल, कॅचची संधी, संधीचं सोनं केलंय. लॉंग ऑनच्या दिशेला कॅच झाली कंप्लीट आणि फक्त आणि फक्त दर्शक म्हणलेत. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा जबरदस्त 6 धावेंसाठी सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहेत. या मॅच मध्ये षटकार आल्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची असते किंवा डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं असतं. पहिल्या बॉलवरती डबल आली, दुसऱ्या बॉलवरती विकेट कमबॅक करत असताना आक्रमक हल्ला चढवण्यात आला. फलंदाज सोपान यांच्या वतीने तो सिक्सर आला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना हा डॉट बॉल पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर ड्रायव्हिंग लेन वरती हा बॉल ठेवण्यात आला होता. फलंदाज संपूर्णपणे बीट होत असताना पाहायला मिळतात. इथे मिस्टेक झाली आहे. ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर बॉल, वाईट पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना साऊंड पोहोचेल ती म्हणजेच 38, 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे. व्हाईट बॉल आतापर्यंत महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. तब्बल 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करत असताना हरिदास पाहायला मिळतील. मात्र एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. हरीश यांची इंजरी थोडीशी कन्सर्न असू शकते संघासाठी. मात्र अजून एक डाऊन द लेग साइड वाईड अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 39. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या दोन बॉल वरती महागडी गोलंदाजी करू नये अशी गोलंदाजी अपेक्षित आहे. जरूर विकेट आली नाही तरी देखील चालेल, मात्र डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. एखाद डॉट बॉल येणं गरजेचं आहे. यावेळेस वाह काय स्ट्रोक आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये सोपान यांच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. 6 धावा.
आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे 45 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक तिसरं मैदानावरती मार्गस्थ आणि जाधव सर महागडी गोलंदाजी जरूर झाली. यावेळेस चांगला बॉल स्लोवर वन, मिस्टेक झाली कीपरच्या वतीने. अगदी बॉल निघून चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाकी भी बहादुरो का साथ देते. विथ द बॅट आलेली ही चौकार पाहायला मिळते बाउंड्री 4 धाव्यांसाठी. नशिबाचा चौकार असेल. यावर्षी 12 धावा आल्या, 2 वाईड, 1 चौकार, 1 षटकार. म्हणजे धावसंख्या फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला 49 पाहायला मिळेल. येस डीजे. पाहायला मिळेल जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील टीम दातिवली संघाकडून. ते म्हणजेच अतुल. बघूया अतुल यांच्या वतीने अतुलनीय अशी गोलंदाजी होईल का. कमबॅक करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग इन वरती बिंदास पाहायला मिळतील. सोपान यांची जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. 2 षटकार, 1 चौकार देखील आला आणि आतापर्यंत 16 धाव्यांवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त कामगिरी होती. नो डाऊट ॲट ऑल. एकीकडे बेतवडे 40+ संघ, दुसरीकडे दातिवली 40+ संघ, 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रथमतः 3 षटकांमध्ये 49 धावा बेतवडे 40+ संघाच्या वतीने म्हणजे जबरदस्त अशी बॅटिंगचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय. टीम बेतवडे 40+ संघाच्या वतीने षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. अतुलच्या खांद्यावरती जबाबदारी, फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर आणि पॉइंटचा खेळाडू जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत घेतलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 50 धावा पाहायला मिळतील. पन्नास धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती आता सुपान आहेत. लेफ्टी अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच असणारे खेळाडू, डावखुऱ्या हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. ज्यांच्या पाठला बॉल जर लागला तर मात्र तो बॉल सरळ लँड होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशी ख्याती या खेळाडूची आहे का, कारण प्रॉपर पॅट स्विंग, क्लीन हिटिंग आपल्याला पाहायला मिळते सातत्याने सुपान यांच्या वतीने. आणि तेच आता आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. फलक 50 धावा या फलकावरती. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. अतुल बॉलिंग ट्रॅक वरती. त्यांच्या समोर एक असा खेळाडू जो आला मैदानावरती आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधून आपल्याला 2 क्लीन सिक्सर पाहायला मिळतात. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत पंकज फिल्डिंग करतील तोपर्यंत ही मैदानावरती आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 51 धावा. 51 ऑन द बोर्ड. अतुल सातत्याने राऊंड द विकेट, कधी ओव्हर द विकेटचा मारा करतायत. म्हणजे काय, ते अंथरूण पाऊन पाय पसरवतात, 12 पाऊन पाठ फिरवतात. त्याप्रमाणे बॅटरच्या, जर बॅटर लेफ्टी असेल तर राऊंड द विकेट, जर बॅटर राईटी असेल तर ओव्हर द विकेट, असा खेळ त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. यावेळेस थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. लाईन मध्ये चूक थोडीशी पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 53 पाहायला मिळते. 53 ऑन द बोर्ड. दोन धावा असतील. येस, व्हाईट +1. 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आशिषजी पाटील साहेब, सूरजजी पाटील साहेब, रणजितजी संते साहेब, शेखरजी संते साहेब आणि हृदयनाथजी म्हात्रे साहेब या 5 व्यक्तिमत्वांच्या सुपीक संकल्पनेमधून साकार झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. यस, अजून एक जबरदस्त स्ट्रोक चौकार. 4 धावा. सत्तावन्न धावा फलकावरती पाहायला मिळतील.
यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. लॉफ्टेड स्ट्रोक काही बॅटवरती आला नाहीये आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक 59 59 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा या फलकावरती आणि सोपानची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे. 7 बॉलमध्ये 23 धावांवरती जबरदस्त बॅटिंग करत असताना कारनामे जबरदस्त केले. तर 2 बॉलवरती जे 2 सिक्सर आले ते कमालीचे होते. बाहुबली षटकार आपल्याला पाहायला मिळाले. क्लीन हिटिंग, जबरदस्त बॅटरिंग आणि त्याला अनुषंगून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस स्लोवर वन शेड्यू राईज झालं. अनएक्सपेक्टेड बाउन्स, अनपेक्षित उचडी या बॉलला टीम्स आपण पाहू शकतो मात्र ऑफर झाली आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59. 59 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. देसाई 40+ आणि शील्ड 40+. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. अजून एक दमदार स्ट्रोक सोपान यांच्या बॅट मधून. अजून एक षटकार 6 धावांसाठी. माहिती आहे स्वर्गीय नामदेव बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ कोळेगाव चषक 20-25 जबरदस्त आणि दमदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आज आमच्या सूरजदादा पाटील यांचा वाढदिवस आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रापासून भरपूर त्यांची मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण आयोजनामध्ये आहे. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. आज वाढदिवस आहे मात्र वडिलांच्या नावाने आपण ही स्पर्धा ठेवली आणि अगदी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा भव्य आणि दिव्य आपल्याला पाहायला मिळते. सूरजदादा पाटील यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. नवे क्षितिज, नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य सूरजदादांच्या चेहऱ्यावरती राहो, त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. दादांना आपण संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी ऑफिशियल्स च्या वतीने शुभेच्छा देणार आहोत. वर्षात 365 दिवस, त्यापैकी एक असतो खास दिवस. तो खास दिवस म्हणजे आमच्या सूरजदादांचा वाढदिवस. संध्याकाळी तो वाढदिवस देखील बनवला जाईल. मात्र आता दुपारच्या सत्रामध्ये मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांचं देखील कार्य जबरदस्त राहिले. त्यांचं आपण कौतुक करणार आहोत आणि जाणार आहोत मॅचच्या दिशेला, जिथे कौतुकास्पद बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. 65 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच देसाई 40+ आणि शील्ड 40+ अशा 2 नामांकित संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. देसाई 40+ संघाचे कॅप्टन उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. शील्ड 40+ संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवणं हे गरजेचं राहणार. छोट्या क्रमांक मैदानावरती 5वी सुरुवात झाली आहे. सोपान यांच्या विरोधामध्ये आता सोपान पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती आपल्याला दोन आले. 2-2-2 यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. प्रकाश डाऊन द बॉल, सेफ हँड अंडर द बॉल, कॅच झाली कंप्लीट फलंदाज बाद. विकेटचं पतन 67 वरती हा तिसरा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम बेतवडे 40+ संघाला डीज. +40 क्रिकेट म्हणजे एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. सर्व लेजंड खेळाडू आहेत आणि लेजंड खेळाडूंमध्ये आपल्याला नेहमीच चांगली चुरशीची मॅचेस नेहमी पाहायला मिळतात. नवीन बॅटर पद्माकर आपल्याला पाहायला मिळतील. पद्माकर यांच्या वतीने कशी बॅटिंग असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये अटॅकिंग इंटेंटने जर बॅटिंग झाली तर मात्र 70 ते 75 पर्यंत बनू शकतात. मात्र दुसरीकडे थोडासा बॅकफुटवरती संघ आपल्याला दातिवली पाहायला मिळतोय. दातिवली संघाला करायचं काय, हे शेवटचे 4 बॉल आहेत. 67
67 धावा या धावफलकावरती आहेत. मी म्हणेल तातिवली संघाला करायचं काय, तर या संघाला आता इथून डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉल जरी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या साईडला झुकवले तरी देखील मी म्हणेल दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस बॅटिंगसाठी टीम उतरेल त्यावेळेस संघाकडे थोडासा प्लस पॉईंट असेल की त्यांच्याकडे तो मोमेंटम असेल, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे मोमेंटम असतं त्यावेळेस भले भले टार्गेट तुम्ही चेस करू शकता, हे आपण पाहिलंय. यावेळेस देखील मैदानावरती लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय प्रकाश यांच्या वतीने. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. थोडेसे फंबल झाले होते, थोडेसे स्किट देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाले, तरी देखील मैदानावरती एक धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 68 धावा या धावफलकावरती देखील पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न हा केला जाईल. मात्र दुसरीकडे आपल्याला सोपान पाहायला मिळत आहे, ज्या सोपानची बाट बोलतीये. जवळपास त्यांच्या बाटमधून आपल्याला 3 षटकार 2 चौकार पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंगसाठी ते ओळखले जातात आणि जबरदस्त फलंदाजी ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सोपान पाहायला मिळत आहेत. बघूया सोपान यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती एक जबरदस्त डावखुऱ्यात असे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख असे सोपान. यावेळेस वाह काय स्ट्रोक आहे, पुल केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल सिक्सर पाहायला मिळतो. षटकार सोपानच्या बॅटमधून आज 4था डीजे. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. ज्या प्रकारची सोपानने बॅटिंग केली आहे, तब्बल 10 बॉलमध्ये 35 धावा. त्याच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार 2 चौकार पाहायला मिळत आहेत. 10 बॉलमध्ये जवळपास 350च्या स्ट्राईक रेटने 35 धावा बनवल्यात. काय कमालीची बॅटिंग करतायत. शैलीदार फलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक सोपान, आणि त्याचं कुठेतरी मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण त्यांनी दिलंय की का माझ्या मागे इतका मोठा प्राइस टॅग आहे. यावेळेस स्ट्रोक अजून एक जबरदस्त वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. पहिले बॉलचा वेट केला, त्यानंतर लाईन पिक केली आणि त्यानंतर हा पिकअप स्ट्रोक पुल करत असताना लॉंग ऑनच्या दिशेला बॉल निघून चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 5वा सिक्सर सोपान यांच्या बॅटमधून डीजे. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते आणि कमालीची बॅटिंग सोपान यांच्या वतीने. पहिले आले त्यावेळेस राजेश, त्यानंतर जयेंद्र आणि आता सोपान. कोणी थांबायचं नाव घेत नाहीये. एकावरती एक जो खेळाडू येतोय तो मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग करतोय. ज्याप्रमाणे सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स यांनी म्हटलं होतं की मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. असे सदाशिव दादा पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सदाशिव दादा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची आहे. कल्पेश दादांच्या शुभ असते सदाशिव दादा पाटील साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. कॅमेरामॅन यथोचित शुभ सन्मान करण्यात येतोय. कल्पेश दादांचे शुभ असते आमच्या मान्यवरांचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यथोचित शुभ सन्मान केला जाईल. अगदी धावसंख्या फलकावरती 5 षटकांच्या अखेरीस आपल्याला 80 पाहायला मिळेल, तर 81 धावांचं लक्ष्य, 81चं टार्गेट. 30 बॉल 81 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती
इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक, एक जबरदस्त कॉमेंटेटर, तितके चांगले असे व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य अर्थातच विनोदजी पाटील सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण पुढील सत्रामध्ये 30 बॉल आणि 81 धाब्यांची आवश्यकता आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी प्रत्येक खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 81चं टार्गेट, 81 धाब्यांचं लक्ष्य. टीम बेतावडे आणि दातिवली संघ सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे. 30 बॉल 81 धाब्यांचं लक्ष्य. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये वेल्वेट व्हॉइस ऑफ बोपर, टोंबिलीचा गोड आवाज, एक नॉलेजेबल कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, एक जबरदस्त समालोचक आम्हाला थोडासा ओरडा देखील देतात. गरजेचं आहे ओरडा देखील, आणि आम्ही देखील हसून त्यांचा ओरडा खातो. आम्हाला देखील आवडतं कारण आमचे गुरुवर्य आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये ज्यावेळेस आमचे सर आम्हाला ओरडायचे, आता ते आठवतात दिवस आणि आता देखील डोळ्यामध्ये पाणी येतं. पण आता आमच्या समोर आमचे सर आहेत, त्यामुळे त्यांचा ओरडा खायला थोडी मजा येते आणि म्हणून आम्ही थोडीशी चुका पण कधी कधी करतो. मुद्दाम नाही, पण होतात कधी कधी बच्चे हे, हरकत नाहीये. आपण पुढील सत्रामध्ये आवाज ऐकायला आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक दातिवलीचे कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी यांनी आपल्या संघाला पुरस्कृत केलेले हे टी शर्ट आपण बघतायत. प्रकाश आणि मनोज सलामीला जात आहेत. या टॉस साठी या संघनायक देसाईचे किसन म्हात्रे, नितीन आहे तिथे पण ते सांगतात की किसन म्हात्रे आमचे फिक्स कर्णधार आहेत. पहिले षटक संदीप भोईर तयार होत आहेत, वॉर्मअप करतायत, थोडासा सराव करतायत. तर किशोर या ठिकाणी आलेले आहेत. आपण नाणेफेक करणार आहोत शिळ वर्सेस देसाई. तर आदरणीय सदाशिव दादा पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभार्थी आपण टॉस करायचा आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई वर्सेस अलिमगड 11 क्रिकेट संघ शिळ. संदीप तयार, स्टार्टिंग इनला मनोज तयार. 81 धावा करायचे आहेत. लक्ष्य फार फार मोठं आहे, पण बघूया चांगली सुरुवात इथून मिळणं फार गरजेचं आहे दातिवलीसाठी. शॉट ऑफ लेंथ पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट करतायत.
चेंडू निघालाय, गेलाय गेलाय सीमा पार, येतो हा चौकार. केलाय, जेलची शक्यता, काय कमबॅक आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि त्यानंतर विकेट. बजाव डीजे. कोण या ठिकाणी 4 झालेले आणि आमचे डीजे गाणी शोधतायत, अजूनही गाणी सापडले नाही त्यांना. 2 ऑपरेटर झाले पण टायमिंग आमचं त्यांचं जुळत नाही. मैदानावरती दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3 1 डाऊन. क्रिकेट मधला सगळ्यात महत्वाचा हा क्रमांक आणि फार मोठी जबाबदारी या क्रमांकाच्या फलंदाजावरती असते. जेव्हा चांगली सुरुवात मिळते त्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करण्याचं काम हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज करतो. आणि जेव्हा पहिला धक्का लवकर लागतो तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी असते की इथून डावाला सावरणं, धावसंख्येला आकार देणं. पायातला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. राजेश भोईर कदर क्रॅम्प पायामध्ये फार मोठा आला होता. अजूनही स्ट्रगल करतायत पण तरी विकेट कीपमध्ये करतायत. मगाशी मैदानावरती खूप मोठ्या वेदना त्यांना होत होत्या कारण तो गोळा आल्यानंतर आपण बघतो की सराव नसतो आणि त्यामुळे कधी कधी अशा पद्धतीने या गोष्टी घडत असतात. त्यामुळे अनेकदा फलंदाज दुखरा पाय घेऊन, दुखरा हात घेऊन कित्येकदा मैदानात उतरतात, गरज असते. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफला एकदम स्ट्रेट खेळलेले आहेत. गेला चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. धाव फलकावरती बघतो आपण एकूण 9 धावा. बॅटची एज या ठिकाणी लागलीच असते. अगदी जवळून चेंडू गेला, किती जवळून गेलाय बघा. विकेट किपर क्लोज किपिंग करतायत. राजेशने आपल्या कारकिर्दीमध्ये रेग्युलरच्या माध्यमातून नेहमीच ॲज अ विकेट किपर बॅट्समन ही त्याची ओळख राहिलेली आहे. ओ अपील झालंय आणि बघा एका पायावरती पूर्णपणे जोर येतोय. मला वाटतं ऑप्शन नाही त्यांच्याकडे, पण प्लीज अशा पद्धतीचा धोका पत्करू नका. दुखापत अधिक वाढण्याची भीती आहे, नवीन दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो विचार करावा राजेश यांनी. कारण आपण असं म्हणतो की एक मॅच काय होणार आहे, काय फरक नाही पडणार आहे, पण दुखापत जर जास्त वाढली तर तुम्हाला त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. पहिले षटक या ठिकाणी संपले. धावा धावफलकावरती आहे एकूण 9. तर विजयासाठी 82 करायचे, अजूनही आपण पाहिलं तर 81 करायचे, माफ करा 72 अजूनही करायचे 24 चेंडू मध्ये. बॉलिंग मार्कवर रफ्तार का सौदागर पद्माकर. भरपूर वर्ष पद्माकरने टेनिस बॉल गाजवला आणि लकडी तोड बल्ले गेंदबाज म्हणून त्यांची ओळख होती आणि कित्येक
मॅचेस गाजवल्यात आपल्या बॉलिंगच्या बळावरती. उडवलाय, जाईल का बाहेर आणि गेलाय बाहेर, सीमा पार. हा षटकार. धावा. हा षटकार होता, वेगाचा पूर्णपणे वापर केलाय. सीमारेषा आपण जर पाहिली तर थोडी जवळ आहे, एक 65 मीटर, 60-65 मीटर आपण एक अंदाज बांधू शकतो. त्यामुळे फलंदाजांना तो बेनिफिट मिळतोय. इथे गोलंदाजाचं खरं तर इथे ज्या पद्धतीने आपण बघतात की पहिल्या मॅच मध्ये 61 आल्या, त्यानंतर 80 आल्या, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतात ती 15. पद्माकार एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून कित्येक मैदानं गाजवली. तेवढे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कित्येकदा व्यावसायिक क्रिकेटही खेळताना आपण त्यांना बघितलेले. स्क्वेअर ऑफ द विकेट प्रवीणच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार. दुसरं बघा, 2 षटकार आल्यात. पद्माकर भोईला टार्गेट केलं जात आहे प्रवीणच्या माध्यमातून. प्रवीण जबरदस्त बॅटिंग करतो, मिड विकेट. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट हा पूल बघितला आपण त्याच्या बॅट मधून, अप्रतिम टायमिंग. असं ओव्हर द विकेट. ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, एक धाव मिळेल फक्त. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 22. अजूनही आपण पाहतो विजयासाठी 59 धावांची गरज आहे. लक्ष फार मोठे, त्यासाठी अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. आणि एका इनने फक्त धावा येऊन चालणार नाही, तर दोन्ही इनने धावा येणं फार गरजेचं आहे, तरच हे लक्ष गाठता येईल. अपील आणि अंपायर सांगतायत की नाही. लेग बायचा इशारा अंपायरच्या ठिकाणी येतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 23. पद्माकर पुन्हा एकदा टॅप करतायत, पॉइंटच्या दिशेने चेंडू पाठवलाय. केवळ एक धाव दरम्यानच्या काळात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24. अजूनही 58 धावा. 57 धावा करायचे. उडवलाय, गेलाय तिथे. काय फिल्डिंग आहे बघा, जबरदस्त क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय 26. अजूनही 55 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट फार मोठे. स्वागत आहे सगळ्यांचं. कोळेगाव चषक 2025 स्वर्गीय नामदेव बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रमुख आयोजक आशिष पाटील, सूरज पाटील, शेखर संते, हृदयनाथ म्हात्रे, रणजित संते अशी ही मॅनेजमेंट कमिटीमध्ये टीम आहे. आणि त्यांच्या साथीला त्यांचे सर्व मित्र परिवार. 26 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरमध्ये. आता विजयासाठी 55 करायचे आहेत 18 चेंडूत.
तर बॉलिंग मार्क पर त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा संदीप. संदीप भोईर पहिले षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर आता पॉवर प्ले नंतर इथे संदीप. काय टायमिंग आहे. जाईल का बाहेर. हो गेलाय बाहेर. येत आहेत या 6 धावा. धावा प्रवीणच्या बॅट मधून आलेला आणखीन एक षटकार. षटकार क्रमांक 3 आपण बघतायत. सुंदर बॅटिंग करतायत. गरज आहे सध्या तरी. फुलटॉस समोर फिल्डर. चेंडूने अचानक बाउन्स घेतलाय पण थांबवले चेंडूला. एक आता चेंडू पकडलाय. थ्रो करतायत आणि या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या धावफलकावधी 34. संदीप पुन्हा एकदा तयार. स्टॅकिंगला बॅटर प्रवीण. लॉंग ऑनला आलाय थेट डीजे कक्षात हा षटकार. धावा झाल्यात. 41 ची गरज आहे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती प्रवीण त्या ठिकाणी दाखवत असताना. प्रतिम क्रिकेटर. भरपूर वर्ष रेग्युलर खेळले. भरपूर वर्ष त्यांच्या आगीचं मी अंडर मी भरपूर खेळलेलं आहे आणि अंडर ओपन मध्ये जबरदस्त बॅटिंग करायची. सध्या जरी या मॅच मध्ये संघाला आणून ठेवले. ऑन साइडला पायातला चेंडू वळवलाय. फिल्डर आहे तिथे थोडंसं पंप झालंय पण 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. 42 धावा झाल्यात. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचले कारण करायचे एकूण 81 धावा आणि काय पलटवार बघा. 30 षटक सुरू आहे. धावा फलकावरती एकूण 42 म्हणजे जुने इथून विजयासाठी आपण 39 धावांची गरज आहे. संदीप टू प्रवीण. स्लाइस करताय. चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. थांबवलंय तिथे. चेंडू थांबलाय अचानक. केवळ 1 धाव आणि या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 43. त्या षटकातील अखेरचा चेंडू. 3रं षटक. थ्रू द कव्हर. फील्डर डीप मध्ये पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय सफल आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 45. इशारा अंपायर या ठिकाणी
45 धावा झाल्यात आणि विजयासाठी या ठिकाणी अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू शेष आहेत. तो बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होत आहेत. तर महेंद्र तांडेल उर्फ पेंड्या तयार. षटक क्रमांक 4 घेऊन 12 चेंडू आणि 36 धावांची गरज विजयासाठी. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण बघतायत प्रवीणची. बघूया प्रवीण एकमेव आस मैदानावरती आहे. त्याच्याकडे क्षमता आहे ही मॅच आपल्या बाजूने झुकवण्याची. ओ एज त्या ठिकाणी लागलेली आहे. हा डॉट बॉल डॉट चेंडू अजिबात परवडणार नाहीये कारण की 36 धावा करायचे आहेत आणि आता 11 चेंडू शेष आहेत. 11 चेंडू 36 धावा इक्वेशन विजयासाठी मैदानावरती. दातुली संघासमोर बॉलिंग मार्क होता यार. ओ उंच गेलाय लांब जाईल का आणि गेलाय. ओ मागे होता कुत्रा आणि कुत्र्याला तिथून उठवा बाबा कारण काय त्याच्यावरती पाय पडेल खेळाडू पडू शकतो त्यालाही स्वतःला इजा. बॉलिंग मार्क होता यार. ओ ड्राईव्ह केले कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि फंबल झालंय पण 2 धावा घेतील कारण की माहिती आहे स्ट्राईक स्वतःकडे असणं फार गरजेचं आहे. आता विजयासाठी या ठिकाणी धावा हव्यात. 28 9 चेंडू मध्ये 2-3 मोठे हिट आले. मॅच आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवतील. बघूया प्रवीणकडे ती क्षमता आहे. त्याने या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. ठोकला आणखीन एक षटकार. आणखीन 2-3 पाहिजेत. तर बघूया स्ट्राईकला प्रवीणच्या बॅट मधून किती षटकार आम्हाला सांगतील परेश. हवे झेलची शक्यता. फलंदाज बाद. प्रवीणला परतावं लागेल. मॅच मध्ये टीमला आणलं होतं पण मॅच जिंकून देणं अजूनही बाकी आहे. बघा 46 वरती आउट झाले म्हणजे 4 धावा बाकी होत्या अर्धशतकासाठी आणि मॅच अजून जिंकून देणं बाकी होतं. 22 पाहिजे होत्या. प्रवीण थांबला असता काहीतरी घडलं असतं दातुरीसाठी. 7 बॉल 22. न्यू बॅटर अतुल येतात मैदानावरती. सात बॉल 22 ची गरज. चला फिल्डिंग जास्त वेळ घेऊ नका लावण्यासाठी प्लीज. ऑलरेडी आपण भरपूर मागे चाललोय. 12:30 होऊन गेलेले आहेत पण अजूनही आपली दुसरी मॅच कव्हर झाली कारण दोन्ही मॅचेस हाय स्कोरिंग होत्या. शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना बघितले आपण. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला फील्ड तैनात आणि 2 धावा या दरम्यान सहजतेने पूर्ण करतात. 2 धावेच्या मदतीने इक्वेशन बदलते. आता 6 बॉल आणि विजयासाठी हव्या धावा 20. 6 बॉल
6 बॉल 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे. त्या नियमानुसार ही धावसंख्या चेस करावी लागेल कंपल्सरी. टाय झाला तर पराभूत होतील. त्यामुळे पूर्णपणे धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. प्रवीण बाद झालाय पण आता मैदानावरती न्यू बॅटर अतुल त्या ठिकाणी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतात प्रवीणला, दुसऱ्या बाजूला प्रकाश आहेत. आय थिंक प्रकाश. ओ कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे तिथे. ओ हो पुढे आले आणि नंतर चेंडूने अचानक उसळी घेतली, गेला निघून मागे. 4 धावा. आहेत ज्ञानेश्वर. अखेरचं षटक. 16ची गरज आहे 5 चेंडूत. बॅटचे चेंडू मागे गेलाय, नकार दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे, त्यामुळे हा प्रयत्न आहे अतुलचा. आता 4 बॉल 16ची गरज. एखादा बिग हिट इथून आला तर मॅच पुन्हा एकदा रंगेल मैदानावरती. ओ ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. ओ हो फिल्डर काय करेल, कोण दोष देईल फिल्डरला. बॅट बाउन्स ज्याला क्रिकेटच्या भाषेत म्हणतात. अचानक बाउन्स झालाय. या ठिकाणी बघूया आपण कॅमेऱ्यात ते काही झालंय का. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत नीरज. बाराची गरज. व्हॉट अ इंटरेस्टिंग मॅच. जबरदस्त सामना रंगलाय मैदानावरती. आणि बघूया अतुलकडनं एखादा बिग हिट आला तर मॅच आणखी सोपी होऊ शकते. बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर तयार. हा चेंडू ऑन साइडला अलंग द ग्राउंड. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड फिल्डिंग. आता 2 बॉल 10ची गरज. काय सामना रंगला मैदानावरती. एका बाजूला तुम्ही बघताय तर संघ आहे तातिवली, दुसऱ्या बाजूला बेतवडे. आणि 2 बॉल मध्ये 10 करायचे. या बॉलवरती एखादं बिग हिट हवाय. मग तो चौकाराला षटकाराला तरी चालेल. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल. चला वेळ घेऊ नका जास्त. दोन बॉल 10ची गरज. बॉलर तयार ज्ञानेश्वर. हो यॉर्कर. काय जबरदस्त चेंडू होता बघा. बॅटच्या अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. ऍक्शन रिप्ले बघा. यॉर्कर होता, वाईट यॉर्कर. आणि चान्स मिळणारच नाही अशा बॉलवरती. फलंदाज रेडी नसतात खऱ्या अर्थाने. आता 1 बॉल 10ची गरज. ओ उडालाय, गेलाय बाहेर सीमारेषेच्या पार. केवळ 3 धावांनी हा सामना गमावलाय. पण काय जबरदस्त फाईट केली. तब्बल 77 पर्यंत पोहोचले होते. प्रवीण जर बाद नसता झाला तर या मॅच मध्ये रिझल्ट त्यांच्या बाजूने लागला असता. चांगली मॅच झाली. मॅच जिंकलेले बेतवडेने आणि सामन्याचा सामना वीर. मॅच सोपा